ओके चलो, फॉलोइंग इज अ रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ SP कॉमर्स ज्युनियर कॉलेज पुणे. मी परत एकदा रीड करतोय, काल आपण ऑलरेडी डिस्कस केला होता. फॉर 31st March रिसीट अँड पेमेंट इज गिव्हन टू अस. दिस इज अ रिसीट अँड पेमेंट, राईट. हे SP कॉलेज आहे. सो व्हॉट चेंज कॉलेज इज गोइंग टू डू? कॉलेज आहे त्यामुळे परहॅप्स ट्युशन फी विल बी अ डॉमिनेटिंग रिसीट इन केस ऑफ अ कॉलेज. कॉलेज आपल्याकडनं काय घेते? तुमच्याकडनं ट्युशन फी. हा, मग कॉलेज अशी पण काही स्टुडंट असतात की जे मागच्या वर्षीचं या वर्षात ट्युशन फी देतात, पुढच्या वर्षीचं या वर्षात देणारे काही स्टुडंट असतात, आणि काही स्टुडंट या वर्षीचं ट्युशन फी या वर्षात देणारे असतात. येस, म्हणजे जसं सबस्क्रिप्शन असतं तसं ट्युशन फीच्या बाबतीत असतात. काही जण मागच्या वर्षीचं ट्युशन फी या वर्षात देणार, ह्या वर्षीची ट्युशन फी या वर्षात देणार, आणि पुढच्या वर्षीची पण ह्या आपल्या ह्या पार्टमध्ये पुढच्या वर्षीचं ट्युशन फी नाहीये, राईट. वाजले किती रे? तुला बहुतेक आईला फोन केल्याशिवाय तू वेळेवर येणारच नाही. ठीक आहे, आईलाच फोन करतो. सो 20 to 23 आपलं आपलं इयर कुठलं आहे हे कसं कळणार? दिस इज युअर इयर. इथे दिलेलं आहे 24 एंडिंग, इथे 24 एंडिंग हे आहे. व्हॉट इज दिस? हे इयर कुठलं आहे? CY, करंट इयर. मग हे जर 24 असेल तर 23 काय असणार? प्रिव्हियस इयर. ओके, म्हणजे ही 4000 जी आहे ही प्रिव्हियस इयरची ट्युशन फी आलेली आहे. ओके, आणि मग 42 काय आहे? करंट इयरची ट्युशन फी आहे. ओके, मग आता आपल्याला एक स्मॉल चेंज करायचं आपल्या फॉर्मॅटमध्ये. व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट? आपण बाय द वे इन द बुक्स ऑफ SP ज्युनियर कॉलेज, सगळ्यात वरती लिहून घे, इन द बुक्स ऑफ SP ज्युनियर कॉलेज पुणे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 24, होल थिंग ॲज इट इज, काही चेंज नको. इवन तुझं नाव विसरलो का मी? शैलजा. शैलजा, हे बघ, हे जे कॉमा आहे ना, हा कॉमा सुद्धा तुला लिहायचा आहे. हा सुद्धा तू विसरता कामा नाहीये. डेबिट, क्रेडिट, एव्हरीथिंग ॲज इट इज. आता मी चेंज काय केलंय? सबस्क्रिप्शनच्या जागी ट्युशन फी सबस्टिट्यूट केलेलं आहे. वाय? बिकॉज दिस इज अ कॉलेज. आता एक लक्षात मात्र ठेवायला लागेल आपल्याला, कॉलेज आलं की मोस्टली वी विल सबस्टिट्यूट सबस्क्रिप्शन विथ ट्युशन फी. ऑलराईट, हे डिटेल्स आता तू नंतर लिह शैलजा. तू आता फटकन हे बघ, हे तिला दाखव ग. हे बघ, हे लिहून घे. मी आता चेंज करतो थोडासा. सो इट इज दिस. नेक्स्ट आपल्याला हा PY आहे, हा CY आहे, राईट. ओके, ऍडमिशन फी इन, आपण काल काय म्हटलं होतं? याला नेक्सस कनेक्ट करायचं आहे. इंटरेस्ट आलं म्हटलं की आपल्याला लगेच त्याचं ट्रेसिंग सुरू करायचंय. अरे कुठून आलं बाबा इंटरेस्ट? इंटरेस्ट आलाय ना, म्हणजे मग कुठून आलं? म्हणजे आपण काहीतरी इन्व्हेस्ट केलंय म्हणून आपल्याला इंटरेस्ट आलाय. नाही तर इंटरेस्ट कसं काय आलं? असं तर कोणी नाही आहे की फुकट तुम्हाला इंटरेस्ट देऊन जाईल. आहे कोणी? मला लगेच सांगा, मी जाऊन माझं नाव नोंदवतो, मला इंटरेस्ट सुरू होईल. फुकटचं इंटरेस्ट, चला येऊ द्या. कोणी नाही आहे. सो इंटरेस्ट येत आहे याचा अर्थ देअर हॅज टू बी समथिंग. सो काल आपल्याला ते कुठे सापडले? वेअर वी हॅव फाउंड आउट? ओव्हर हिअर ऍडजस्टमेंट्स मध्ये. काल आपण याच्यावर कॅल्क्युलेशन पण केली, राईट. याच्यावर कॅल्क्युलेशन पण केलं. हे जे कॅल्क्युलेशन आहे आपण काय केलं? 15,000, 10% ऑफ 1,50,000. दिस इज टोटल इंटरेस्ट. आपल्याला हे टोटल इंटरेस्ट यायला हवं होतं, राईट. 15,000, 10% ऑफ 1,50,000. याच्यावर बँक डिपॉझिटवर आपल्याला इंटरेस्ट यायला हवं होतं 15,000. आलं किती? 6,000, 9,000, सॉरी. ते मला इथं कळतं. म्हणजे याचा अर्थ काय? 6,000 इज स्टील रिसिवेबल, ऑर वी कॅन से त्यातनं मी 9,000 मायनस केलं म्हणजे 6,000 इज आयदर आउटस्टँडिंग और वी कॅन से इट इज रिसिवेबल. रिसिवेबल 6,000 इंटरेस्ट अजूनही आपल्याला येणं बाकी आहे. मी या एवढ्या खबजाडीत जाऊन हे एवढं सगळं लक्षात ठेवून, हे मी नाही, हे तुम्ही करायचं आहे. आणि मोस्टली
बोर्डाला या टाईपचे सम्सच येतात. ऍब्सोल्युटली समथिंग सिमिलर. ओके, सो आपल्याला आता काय राहायचंय, वॉचफुल राहायचंय, अटेंटिव्ह राहायचंय आणि काय करायचंय, झोप येऊ द्यायची नाहीये. काय हा नेक्स्ट. सो इट इज दिस 10% बँक डिपॉझिट. ऑलराईट, ती आपण मार्किंग करून ठेवूया. देर इज अन ऍडजस्टमेंट टू इट. मग मी काय करतो, आय विल मार्क इट. बरोबर, मार्क करूया इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. पण हे मी ऍक्च्युली खरं तर आपण इंटरेस्ट वरनं मी फाइंड आउट केलं, राईट. वी हॅव फाइंड इट आउट फ्रॉम इंटरेस्ट. इंटरेस्ट वरनं आपण ते फाइंड आउट केलं. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ग्रँट आणि डोनेशन. हा, ह्याला आपण काय म्हटलं, हा नाही आधी आपण वी विल गो थ्रू रिसीट अँड पेमेंट. हे स्पेसिफिक आहे, आपण हे डायरेक्ट लायबिलिटी मध्ये घेणार. बाकी सगळं आपण इन्कमला पोस्ट करणार आणि मग तिथून पुढे ऍडजस्टमेंट्स करणार. ऑलराईट, नेक्स्ट. कालच आपण डिस्कस केलं बँक ओव्हरड्राफ्ट. हे काय आहे, पेमेंट. म्हणजे तुम्ही काय केलंय, बँक ओव्हरड्राफ्टचं पेमेंट करून टाकलं, म्हणजे एक लायबिलिटी पे झाली. बँक ओव्हरड्राफ्ट इज अ लायबिलिटी आणि ती पे ऑफ झाली. ओके, वी विल डू दॅट. पण पहिले ट्रॅक करा, ही बँक ओव्हरड्राफ्ट आपण पे केली, याचा अर्थ मागच्या वर्षात ती असली पाहिजे, म्हणून ती या वर्षात पे झाली. चेक करूया ती कुठे मिळते आपल्याला, इथं. येस, गॉट इट. मी पाहिजे याला पण मार्किंग करतो आणि इथं पण मार्किंग करतो, म्हणजे मी ट्रॅकिंग करतोय थोडं. पहिले इनिशियली ट्रॅकिंगला मी नाव काय दिलंय, आय एम कॉलिंग दिस ॲज व्हॉट, याला आपण नेक्सस असं म्हणतोय. म्हणजे मी संबंध जोडतोय कुणाचा कशाशी आहे. सॅलरीज टू टीचर, ओके. बुक्स परचेस्ड, याचं आपल्याला हे डेट दिली आहे, ती कशासाठी दिली आहे, डिप्रिशिएशनसाठी. दिस विल बी हेल्पफुल व्हाईल कॅल्क्युलेटिंग डिप्रिसिएशन. ही जी डेट दिली आहे ती आपल्याला डिप्रिसिएशनसाठी दिलेली आहे. ड्युरिंग द इयर रिसीट अँड पेमेंटला बुक्स इज अन असेट. एक तर पहिले ही असेट आहे आणि ही जी रिसीट अँड पेमेंटला आली त्याला आपण B2 असं म्हणणार, म्हणजे बुक्स 2. बुक्स 1 कुठे आहेत, खाली ऍडजस्टमेंट्स मध्ये. वी विल गो टू दॅट. प्रिंटिंग स्टेशनरी हे एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, अॅन्युअल डे एक्सपेन्स. फर्निचर, अगेन फर्निचरला डेट आली म्हणजे हे सुद्धा F2 आहे. दिस ऑल्सो इज F2. रिसीट अँड पेमेंट मध्ये जे येतं ते F2 आणि जे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये असतं किंवा ओपनिंग बॅलन्स शीटच्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये दिलं असतं ते B1, F2, F1. सर्च करूया. हे दोन काय आहेत, क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. ओके. ट्युशन फी ऑफ ₹6,000 आर आउटस्टँडिंग फॉर द इयर 23-24. हे 23-24 कुठलं इयर आहे, करंट इयर. कुठून कळलं मला, 24. दिस इज माय करंट इयर. मग मी याला मार्क करतो, म्हणजे याला ऍडजस्टमेंट आहे. ओके, मार्क केली. नेक्स्ट, 40% ऍडमिशन फी टू बी कॅपिटलाइज. ऍडमिशन फी कुठे आहे, ऍडमिशन फी ओव्हर हिअर. मार्क केले. ऍडमिशन फी तर इथं पण मार्किंग करून ठेवूया, म्हणजे भानगड नको. आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरीला ऍडजस्टमेंट आहे. सॅलरी आउटस्टँडिंग मार्किंग करतोय. हे काय चाललंय आपलं, ऍडजस्टमेंटचं मार्किंग करतोय. डिप्रिसिएशन टू बी प्रोव्हाइडेड, बुक्स 10%, फर्निचर 15%. हे आपण रिसीट अँड पेमेंटला मार्क करणार पहिले आणि खाली ऍडजस्टमेंटला पण मार्क करणार. बुक्सला काय आहे, मी हे आता इथं हे करून टाकतो, हे ऍडजस्टमेंट नाहीये. B1 आणि फर्निचर, ओके, याची गरज नाही. नेक्स्ट, 60% ऑफ द गव्हर्नमेंट ग्रँट टू बी कॅपिटलाइज. 60% गव्हर्नमेंट ग्रँट कॅपिटलाइज करूया. गव्हर्नमेंट ग्रँट 60% कॅपिटलाइज. ओके. नेक्स्ट, असेट्स ॲज ऑन 1/4 म्हणजे ओपनिंग पोझिशन, कारण 31 मार्चवर लास्ट क्लोजिंग पोझिशन आहे, क्लोजिंग इयर क्लोज आहे. मग 1/4 ला काय आहे, ओपनिंग आहे. हे सगळं ओपनिंग पोझिशन आहे. दिस ऑल इज ओपनिंग पोझिशन. मग चेक करूया. बँक ओव्हरड्राफ्टला ऑलरेडी मार्किंग केलंय. बिल्डिंग आपल्याला नेक्सस शोधायचं आहे. फर्निचरचा नेक्सस आहे का, येस. बुक्स आहे. पण मग आता पहिले मला तिकडं पण रेकॉर्ड करू देत.
ओके, बुक्सला. नंतर अजून कुठे होता? फर्निचर. म्हणजे फर्निचरला 2 ऍडजस्टमेंट्स आहेत, बुक्सला 2 ऍडजस्टमेंट्स आहेत थोडक्यात. नंतर अजून काय काय होतं चेक करूया. बँक ओव्हरड्राफ्ट झालं. ट्युशन फी रिसिवेबल. व्हॉट इज दिस? हे काय आहे? ट्युशन फी रिसिवेबल. एक हे प्रीवियस इयर, 1 एप्रिल. ओपीबीएस बिलॉंग्स टू प्रीवियस इयर. लास्ट इयरला आपल्याला ट्युशन फी रिसिवेबल होते. मग हे करंट इयरचे लास्ट इयर मध्ये असू शकतात का? नाही. रिसिवेबल हा करंट इयरचे काय असू शकतात? ऍडव्हान्स रिसिव्ह असू शकतात. करंट इयरच्या ट्युशन फी कोणीतरी मागच्या वर्षी आधीच भरून ठेवल्यात, हा असं पॉसिबल आहे. पण करंट इयरचं रिसिवेबल मागच्या वर्षात कसं असेल? मग हे कुठले आहेत? लास्ट इयरच्या रिसिवेबल आहेत, राहिल्यात. म्हणजे थोडक्यात काय? ट्युशन फी रिसिवेबल आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर. येस. मग कुठे मार्क करणार मी? ऑब्विसली ट्युशन फीला. मग लास्ट इयर मध्ये आहेत. अमाऊंट पण चेक करूया. बघा अमाऊंट मॅच होते का? 4000 ला 4000. ओके, मॅच झाली. अंडरस्टूड. मी याला पण मार्क केलं. ठीक आहे. कॅपिटल फंड याचं मार्किंग आपण काही करत नाही. काल आपण कॅपिटल फंड कॅल्क्युलेट केलेला आहे. सो सेम येतोय, राईट. आणि 10% डिपॉझिट याचं कुठे दिसतंय का आपल्याला? ऍडिशनल काही दिसलं का? नाही. पण याला इंटरेस्ट मात्र मार्किंग केलेलं आहे. ऑलराईट, मार्किंग सगळं झालेलं आहे. लेट अस स्टार्ट विथ पोस्टिंग. चला पोस्टिंग स्टार्ट करूया. आपण 1 बाय 1 पहिले रिसिप्टचं पोस्टिंग करणार, मग पेमेंटचं पोस्टिंग करणार आणि मग ऍडजस्टमेंट करणार. इतक्या मेथॉडिकल आणि सिस्टमॅटिक वेनी आपण करणार. चला स्टार्ट करूया. पहिला ओपनिंग बॅलन्स. हा कॅश जो आहे हा ओपनिंग बॅलन्स आहे. याचं पोस्टिंग आपण करणार का? याला पोस्टिंग कुठे करणार? ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये. पण ओपनिंग बॅलन्स शीट आपण का नाही बनवत आहोत? कारण आपल्याला कॅपिटल फंड हा दिलेला आहे ओपनिंग पोझिशनचा. ओपनिंगचा कॅपिटल फंड दिलाय. जेव्हा जेव्हा तुम्हाला कॅपिटल फंड दिलेला असतो तेव्हा आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवत नाही, गरज नाही. पण जर कॅपिटल फंड मिसिंग असेल तर मात्र आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवावी लागेल. सो तो आपला लास्ट स्टेजचा सम्स आहे. ओके, चलो मग आता मी काय करूया? व्हॉट शुड आय डू? आय एम गोइंग टू इग्नोर दिस. आपण पुढे जाऊया. हे बघा, ही मी कायम तुम्हाला सांगितलंय. आता इथं आउटरची फिगरच नाही माझ्याकडे. व्हॉट शुड आय डू? दोघांची ऍडिशन. कायम तुम्ही बघा आतापर्यंत कसं होतं, हे 2 ते इनरला देत होते आणि या दोघांची टोटल आउटरला येत होती. मग त्यांनी दिली नाही तर आपण काय करणार? वी आर गोइंग टू मेक अ टोटल ऑफ दिस टू बिकम्स टोटल ट्युशन फी. आपल्याला नेहमी टोटल ट्युशन फी पोस्ट करायचे. कुठं ट्युशन फी पोस्ट करणार आपण? काय सिद्धार्थ, ही ट्युशन फी मी कुठे पोस्ट करू? इन्कमला. कुठं? हे का इथं आलो मी. इथं पोस्ट करू का इथं पोस्ट करू? ओव्हर हिअर. सॉरी, एक्सक्यूज मी. घ्या, कुठे पोस्ट करणार? 46,000. बरोबर आहे का? 46,000 किती आहे? 40 किती होतात? मग नो पर्सनल कमेंट. हा चला 46,000, राईट. 46,000 घ्या, लिहून झालं. आता मी काय सांगितलंय त्याच्या खाली ती जी काय डिटेल्स आहेत त्या हिडन ऍडजस्टमेंट्स आहेत आणि ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होणार. चेक करूया मी काय म्हणतोय, व्हॉट आय एम सेइंग. म्हणजे हे मी याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला, दिस इज प्रिव्हियस इयर, दिस इज करंट इयर. करंट इयरची फिगर आपण कुठेच पोस्ट नाही करणार, पण प्रिव्हियस इयर इथं नेक्स्ट इयर पण असू शकतं. या दोन्ही आपण लेस मध्येच लिहिणार. आपलं लेस चेक करा काय आहे. लेस मध्ये बघा आउटस्टँडिंग फॉर पी वाय. येस, इथं लिहून टाका आउटस्टँडिंग फॉर पी वाय. बर, ऍडव्हान्स रिसिव्ड एनवाय आहे का? नथिंग इज देअर. आपल्याला तिथं काय रिसिव्ड अँड पेमेंट मध्ये सापडलं नाही. सो वी विल कीप इट ॲज इट इज. बरं, आता याचा हिडन ऍडजस्टमेंट आहे म्हणजे याचा सेकंड इफेक्ट होणार. सेकंड इफेक्ट कुठे करणार आपण? आउटस्टँडिंग इन्कम. कुठं? असेटला पोस्ट करू? कसा? हा प्रीवियस इयर बिलॉंग्स टू ओपनिंग बॅलन्स शीट.
हे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये 4,000 जाणार आहेत. आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवत नाही आहोत, त्यामुळे दिस टाइम याचा सेकंड इफेक्ट आपण करणार नाही. पण हे लक्षात ठेवायचं आहे, जर ऍडव्हान्स रिसिव्ड एनवाय आलं असतं तर कुठे केलं असतं? लायबिलिटी इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. चला बोला, चारी पार्ट. हे रोज रोज आपण बोलते तरी सुद्धा का का होतंय असं? हा, रोज एव्हरी डे आपण ह्या 4 पार्ट्स कव्हर केलेत आणि ह्या 4 पार्ट वर अख्खा एनपीसी तुमचा डिपेंड आहे. काय झालं अनिश? काय एवढे सगळं आपण बोललो, सांग आपण कुठे आहोत बाळा? ते तरी तुला रजिस्टर्ड होतंय का नाही? काय काय कालचा सण कुठे आहे? पण मी काय करतोय? कशावरनं हे निघालं 4चं? कशाचं पोस्टिंग करतोय? हा बरोबर. मग ते काय करू मी? बॅलन्स शीटला घेऊ का नको? ओपनिंग बॅलन्स शीटला जाणार, त्यामुळे इथे येणार नाही. गुड. नाव ऍडमिशन फी, इंटरेस्ट, गव्हर्नमेंट ग्रांट हे तिन्हीच्या तिन्ही इथून उचलायचे आणि इन्कमला लिहायचे. ज्याला टिक आहे ते इनरला, जे टिक नाही ते आउटरला लिहा. आता ट्युशन फीच्या खाली बरोबर तिथंच लिही. टू नाही, बाय. क्रेडिटला बाय लिहायचं आणि डेबिटला टू लिहायचं. बाय ऍडमिशन फी एका लाईनवर बसला नाही तर खाली लिही. हा खाली लिही. फी किती अमाऊंट आहे? इनरला लिही. बरोबर, इनर म्हणजे ही हा कॉलम, आउटर म्हणजे हा कॉलम. एक त्यानंतर एक लाईन बुक कर. थांब जरा, एक लाईन इथं बुक कर, म्हणजे अशी अंडरलाईन कर. इथं इथे एक अंडरलाईन करून घे. करेक्ट. नेक्स्ट, बाय इंटरेस्ट ऑन बँक लोन. बँक इंटरेस्ट ऑन बँक लोन किती आहे? 9,000. बँक डिपॉझिट, सॉरी लोन नाही, डिपॉझिट. ते नुसतं हे डिपॉझिट कर, लोन नको. खाली लिहिलंस तरी चालेल. आणि हे जे तू लिहिलंयस याच्या समोर अमाऊंट लिही. किती आहे? 9,000. इनरला एक लाईन बुक कर, एक लाईन बुक. आणि बाय गव्हर्नमेंट ग्रांट ते आउटरला. पुढचं चेक करूया. नेक्स्ट घ्या, डोनेशन फॉर स्पोर्ट्स क्लब. हे मात्र आपण इन्कमला घेणार नाही. दिस वी आर गोइंग टू टेक इट टू डायरेक्टली लायबिलिटी. का? कारण स्पेसिफिक डोनेशन ही लायबिलिटी आहे. स्पेसिफिक नुसतं डोनेशन असतं तर ते पण आपण इन्कमला घेतलं असतं, पण हे डोनेशन फॉर स्पेसिफिक डोनेशन आहे, डोनेशन फॉर स्पोर्ट्स फंड. सो वी विल टेक इट टू लायबिलिटी. चला घ्या, चला घ्या. मी आता डायरेक्ट हे बघा, साधारणपणे 4 ते 5 लाईन सोडा. लायबिलिटी लायबिलिटी लायबिलिटी. सो बॅलन्स शीटला कमीत कमी 4 ते 5 लाईन सोडा. डिपॉझिट फॉर स्पोर्ट्स फंड, डिपॉझिट्स फॉर स्पोर्ट्स फंड. इथं टू आणि बाय नको. बॅलन्स शीटला डिपॉझिट फॉर स्पोर्ट्स फंड आणि आउटरला 40,000. एकदा माझं आणि तुमचं चेक करूया. मला वाटतं हे ऍडमिशन फी वगैरे सगळं तुम्ही मी बरोबर रेकॉर्ड केलं ना, चेक करा. हे बघा, ऍडमिशन फी, नंतर इंटरेस्ट, नंतर गव्हर्नमेंट ग्रांट. बरोबर रेकॉर्ड केलंय सगळं. मी गव्हर्नमेंट ग्रांट इनरला घेतलंय, इनरलाच आहे. तू आउटरला घेतलंयस का? इनरला घे. इनर त्याला ऍडजस्टमेंट आहे. ओके. अँड सॉरी, लेस कॅपिटल इतक्यात नको. नेक्स्ट 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 डोनेशन झालं. आता आपल्याला पेमेंट्स रेकॉर्ड करायचे आहेत सगळे. आता बघा, बँक ओव्हरड्राफ्ट आपण काय करू शकतो? हाऊ वी कॅन शो इट. बँक ओव्हरड्राफ्ट इज अ लायबिलिटी. मग मी काय करू शकतो? आयदर इथं बँक ओव्हरड्राफ्ट इनरला, त्याच्या खाली पेड, काहीच नाही. बँक ओव्हरड्राफ्ट डायरेक्ट लेस पेड. मी डिस्क्लोजर कसा देतोय मी चेक करा. आणि आउटरला मी पाहिजे तर डॅश करून टाकेन. इथं डॅश घ्या, बँक ओव्हरड्राफ्ट लेस पेड. तुम्हाला पाहिजे तर इथं 10,000 लिहून टाका.
पण ते आत्ता नको, ती नंतर येणार आहे. आत्ता फक्त एवढंच लिहा, बँक ओव्हरड्राफ्ट, याला काही लिहू नका, ते ऍडजस्टमेंट मधनं येईल. हा, ऍडजस्टमेंट मधनं ही अमाऊंट येईल. आत्ता फक्त पेड केलंय, रिसिट अँड पेमेंट मध्ये पेड आहे म्हणून ते पेड केलं. याचा सेकंड इफेक्ट येईल का? काय अर्णव, याचा सेकंड इफेक्ट का नाही येणार? ओपीबीएस मध्ये येणार, आणि आत्ता नाही येणार, आणि तो ऑलरेडी आला. कुठे आला? रिसिट अँड पेमेंट मध्ये. रिसिट अँड पेमेंट मध्ये, हे ओपीबीएस मध्ये नाही येणार. हे पेड केलंय तुम्ही, ड्युरिंग द इयरची फिगर आहे. हे कुठे पेड झालं? रिसिट अँड पेमेंट मध्ये. सो इट इज ओव्हर देअर. हे काय, सॉरी, हे बघा, तर सेकंड इफेक्ट आलेला आहे. नाव सॅलरीज टू टीचर, ज्याला ठीक आहे तो इनर एक्सपेन्स मध्ये आहे, घेऊन टाका, हे सगळं काढून टाकतो. हा, एक्सपेन्स टू सॅलरी टू टीचर किती? 1,40,000 इनरला, आणि एक लाईन बुक करा, 1 लाईन बुक टू सॅलरीज टू टीचर, 1 लाईन बुक करा, 1,40,000 इनर. बुक्स परचेस्ड, हे आपण याचा डिस्क्लोजर कसा देतो? ऍड ऍडिशन. असेट मध्ये या, पहिले बुक्स लिहा, मग ऍड ऍडिशन, आणि 1-2 लाईन परत बुक करा. जस्ट लाईक दिस, बुकिंग करा व्यवस्थित. बुक्स, ऍड ऍडिशन, देन 2 लाईन बुक करा. ऍड ऍडिशन नंतर 1 लाईन. नेक्स्ट, बुक्स परचेस झालं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑफिस एक्सपेन्स, अॅन्युअल डे एक्सपेन्स, हे तिन्ही एक्सपेन्स आहेत, आणि तिन्ही आउटरला काय कुठे करणार? एक्सपेंडिचरला. 1, 2, 3. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑफिस एक्सपेन्स, अॅन्युअल डे एक्सपेन्स. एकदा चेक करूया माझं तुमचं बरोबर आहे ना. हे घ्या, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑफिस एक्सपेन्स, अॅन्युअल डे एक्सपेन्स, ऑल 3 1 by 1, वन आफ्टर अनदर, आउटर कॉलम. बरोबर आहे ना अनिश आणि सिद्धार्थ? जमतंय का? चला चेक करा, तुमचं आणि माझं बरोबर आहे ना? चेक करा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 5,000, ऑफिस एक्सपेन्स 6,500, आणि अॅन्युअल डे एक्सपेन्सेस 8,000. दॅट्स करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. चलो मूविंग ऑन, पुढे जाऊया. फर्निचर हे पण असेट आहे, परत डिस्क्लोजर सेम द्यायचा आहे. ऍड ऍडिशन, रिसीट अँड पेमेंटचा डिस्क्लोजर आपण ऍड ऍडिशन करके करते हैं. चलो ऍड ऍडिशन करके करते हैं. मी इथं जी लाइन लिहिली आहे त्याच्या खाली फर्निचर आणि त्याच्या खाली ऍड ऍडिशन, उसके नीचे ऍड ऍडिशन, फर्निचर एंड देन ऍड ऍडिशन. ऍडिशन, ऍडिशन्स, ऍडिशनल काही चालेल. ऍड परचेस्ड हे पण चालेल. ऍड ऍडिशन, ऍडिशन्स, ऍडिशनल, परचेस, यापैकी कुठलेही वर्ड्स यू कॅन राईट ओव्हर देअर. चलो नेक्स्ट, रिसीट अँड पेमेंटचं जे आयटम आहे त्याचा फक्त एकच इफेक्ट होतो.